शिर्डी साईबाबांची जेवढी पण फुलं आहेत ती फुलं आपण रिसायकल करतो आणि त्याच्यापासून प्रोडक्ट्स बनवतो. तर या पूर्ण प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून फुलं गोळा करण्यापासून तर अगदी फुलं अगरबत्ती विकण्यापर्यंत, अगरबत्ती बनवणं, सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास 200 ते 300 महिलांचा रोजगार निर्मिती आपण तिथे चालू केलेली आहे. आता खरं तर अनपेक्षित होतं, कारण जेवढा पण आम्ही 5 वर्ष डॉक्टर सुजय विखेंनी जितकं काम केलेलं आहे, नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कोणताच खासदार नाही आहे ज्याने काम केलेलं आहे एवढं. पण आम्हाला समाधान आहे की 5 वर्ष जे पद डॉक्टर सुजय विखेंना त्यांनी दिलं, विश्वासाने दिलं, त्या 5 वर्ष त्या पदाचं पुरेपूर उपयोग, पुरेपूर लोकांची सेवा ही डॉक्टर सुजय विखे पाटलांनी त्या पदातून केलेली आहे. पण आता जर डॉक्टर सुजय विखे पाटील जरी खासदार नसले तरी नगरची सगळी लोक येऊन दररोज सुजय विखे पाटलांना भेटतात, कारण त्यांना माहिती आहे की काम करणारा माणूस हाच आहे. नमस्कार, मी वैष्णवी कदम. डिजिटल प्रभातमध्ये तुमचं स्वागत. पण डिजिटल प्रभातच्या माध्यमातून कर्तृत्ववान महिलांशी संवाद साधणार आहोत. आपल्या आजच्या कर्तृत्ववान महिला म्हणजे माजी खासदार सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे. ताईंबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर त्या स्पेशल भारत ऑलिम्पिकच्या चेअरमॅन तसेच ब्रिलियंट बर्ड स्कूलच्या अध्यक्ष आहेत. चला पाहूया काय म्हणतात धनश्री ताई विखे. ताई, प्रभातमध्ये तुमचं स्वागत. तुमच्या सासरी राजकारणाची मोठी परंपरा आहे. तुम्ही स्वतः एक महिलांचं मोठं संघटन उभा केलंय. या माध्यमातून तुम्ही सामाजिक कार्य देखील करता. तर आता आगामी काळात तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का? आणि आता विधानसभेची काय चर्चा सुरू आहे, काय सांगाल तुम्ही? नमस्कार. खरं तर विखे पाटील कुटुंब हे सगळ्यांनाच चांगल्या पद्धतीने माहिती आहे की समाजसेवा हा खरं आमचा सगळ्यात मोठा ध्येय आहे. राजकारणात ही आता 4थी पिढी आहे, त्याच्यामुळं भरभरून प्रेम आम्हाला लोकांकडनं, जनतेकडनं मिळतं आणि त्यातच खरं आम्हाला फार आनंद मिळतो. आता जसं तुम्ही सांगितलं की महिलांचं चांगलं मोठं संघटन सांभाळते आणि त्याच्यामध्ये आमच्या बचत गटाचे बरेच बचत गट आहेत आमच्याकडे. जवळपास 40-50 हजार महिलांचं त्याच्यामध्ये नोंदणी आहे आणि महिलांना चांगल्या पद्धतीची ट्रेनिंग मिळावी, त्यांची जी मागणी असते त्या पद्धतीने आपण त्यांना ट्रेनिंग वगैरे देतो. आणि त्याच्यामध्ये आपण आपलं जनसेवा फाउंडेशनच्या अंतर्गत आपण या सगळ्या गोष्टी चालवतो. त्याच्यामध्ये आमचा अगरबत्तीचा प्लांट आहे जो चांगलाच प्रसिद्ध आहे, कारण शिर्डी साईबाबांची जेवढी पण फुलं आहेत ती फुलं आपण रिसायकल करतो आणि त्याच्यापासून प्रोडक्ट्स बनवतो. तर या पूर्ण प्रोसेसमध्ये सुरुवातीपासून फुलं गोळा करण्यापासून तर अगदी फुलं अगरबत्ती विकण्यापर्यंत, अगरबत्ती बनवणं, सगळ्या प्रोसेसमध्ये जवळपास 200 ते 300 महिलांचा रोजगार निर्मिती आपण तिथे चालू केलेली आहे. तर अशा पद्धतीने आम्ही महिलांना जास्तीत जास्त प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतोय. आणि नक्कीच आता जी विधानसभाचं चालू आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेच परिवार सध्या प्रचाराच्या याच्यामध्ये आहोत. आणि खरं तर आपला परिसर आहे राहाता तालुका, त्याच्यामुळे सगळीच लोक आपली आहेत. पण त्यांची इच्छा असते की ताई येऊन भेटून जावं, त्याच्यामुळं खरं आमचा प्रचार चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि भेट होते, सगळ्यांच्या गावात जाऊन चर्चा होतात, अडचणी कळतात आणि नक्कीच त्या कशा सोडवता येतील वगैरे याचा आमचा प्रयत्न चालूच आहे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की माझी इच्छा आहे का पुढे चालून राजकारणात येण्याची, तर नाही. समाजसेवा जी मी करते त्याच्यातच मला फार आनंद मिळतोय. हे राजकारणाची जबाबदारी थोडी मोठी असते, त्याच्यामुळे ती मला तरी नकोय. तुम्ही सुसंस्कारी घरातल्या एक सूनबाई आहात, तर नागरिकांची अशी इच्छा आहे की तुम्ही देखील निवडणूक लढवावी. नाही, इच्छा आहे, पण माझ्या घरात बरेच माणसं आहेत ना, अजून मी कशाला त्याच्यामध्ये पाहिजे. साहेब आहेत, मोठ्या मॅडम आहेत, सुजय आहेत, आम्ही आहोत सगळेजण. आम्ही म्हणजे मोस्टली मॅडमचं सुद्धा साहेबांना पाठिंबा असतो की परिसर, जेव्हा साहेब मुंबईला असतात तेव्हा मॅडम सगळा परिसर सांभाळतात. तसंच दादा जेव्हा दिल्लीला होते तेव्हा मी परिसर तिकडचा नगर दक्षिण सांभाळायचा प्रयत्न करत होते आणि त्या पद्धतीने आमचं मागून सपोर्ट आहे दोघांनाही आणि त्या पद्धतीने आम्ही खुश आहोत. यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सुजय विखे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. तर या कठीण परिस्थितीमध्ये विखे कुटुंबीय सुजय विखे यांच्या पाठीशी कसे उभा राहिले आणि एकंदरीत घरातलं तुमच्या वातावरण कसं होतं? आता खरं तर अनपेक्षित होतं, कारण जेवढा पण आम्ही 5 वर्ष डॉक्टर सुजय विखेंनी जितकं काम केलेलं आहे, नक्कीच पूर्ण महाराष्ट्रामध्ये असा कोणताच खासदार नाही आहे ज्यांनी काम केलेलं आहे एवढं. त्यांनी ज्या पद्धतीने वयोश्री योजना पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये राबवली आणि स्वतः मोदी साहेबांनी त्याची दखल घेतली की खरंच खूप छान काम केलंय. आणि इतकी जास्त विकास कामं जी नगरच्या लोकांनी कदाचित बघितली नाही आणि कधी बघणारही नाही,
हे नगरच्या लोकांनाही माहिती आहे. पण आम्हाला समाधान आहे की 5 वर्ष जे पद डॉक्टर सुजय विखेंना त्यांनी दिलं, विश्वासाने दिलं, त्या 5 वर्ष त्या पदाचं पुरेपूर उपयोग, पुरेपूर लोकांची सेवा ही डॉक्टर सुजय विखे पाटलांनी त्या पदातून केलेली आहे. त्याच्यामुळं आम्हाला समाधान आहे जे आम्ही काम केलं, 5 वर्ष दिली. आणि त्याच्या पुढे लोकांची काय असेल मनस्थिती आम्हाला माहित नाही. पण आता जर डॉक्टर सुजय विखे पाटील जरी खासदार नसले तरी नगरची सगळी लोक येऊन दररोज सुजय विखे पाटलांना भेटतात, कारण त्यांना माहिती आहे की काम करणारा माणूस हाच आहे. आणि दररोज अगदी 100-200 लोक जी जनसेवा फाउंडेशनमध्ये असतात ती अक्षरशः नगरची असतात. तर कुठेतरी त्यांनाही त्या गोष्टीचं समाधान आहे की लोकांना माहिती आहे की मी काम करतो आणि मी माझ्या पदाचं व्यवस्थित लोकांची सेवा केलेली आहे त्याच्यामधून. आणि आम्हाला त्याच्यातच आनंद आहे. खरं विखे पाटील कुटुंब हा पदासाठी असं म्हणजे काय म्हणता येईल, पदासाठी वाट पाहणारा किंवा असं नाहीये की पद मिळालं तरच काम करायचं. आम्ही 4 पिढ्या फक्त कामच करत आलेलो आहे जनसेवेचं. जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडवण्याचं काम विखे पाटील परिवाराने केलेलं आहे. त्याच्यामुळं आजही पद जरी नसलं तरी आजही लोक त्याच मानाने डॉक्टर सुजय विखे पाटलांना त्यांना भेटायला येतात. त्याच विचाराने येतात की आमचं काम जर कोणी करू शकेल तर फक्त विखे पाटील कुटुंबातले सदस्यच करतील. तर तो आत्मविश्वास आहे आम्हाला आणि त्याच्यामुळे आम्हाला हे पराभवाचं काही एवढं दुःख नाहीये. कारण पराभव जरी झाला असेल तरी लोक आजही डॉक्टर सुजय विखे पाटलांना खासदार म्हणूनच ओळखतात. आणि एक काम केलेलं एक न्यूरोसर्जन डॉक्टर, ज्यांनी त्याच्या शिक्षणाचा चांगला उपयोग केलेला आहे, ज्यांनी त्याच्या पदाचा चांगला उपयोग केलेला आहे. त्याच्यामुळं जे झालं चांगल्यासाठी होतं. आणि आम्ही सगळेजण एकत्र आहोत. आम्ही सगळेजण कामामध्ये इतके व्यस्त आहोत की आत्ता जे इलेक्शन झालं त्याच्यात पराभव झाला, काय झालं हे विचार करायलाही कोणाला वेळ नाही. तेवढे 2-3 दिवस फक्त वाईट वाटलं, कारण एवढं काम केलं, एवढं जनतेला वेळ दिला आणि त्याच्यानंतर जर जनता असा विचार करत असेल तर ठीक आहे, त्यांची इच्छा नव्हती जनतेची. त्यांना जे निर्णय घ्यायचा होता त्यांनी घेतला आणि आम्ही आमचं काम चालूच आहे. त्यात आमच्या कामामध्ये कधी काही बदल होणार नाही. तुम्ही पद द्या अथवा नका देऊ, आम्ही जनतेसाठी उभं आहोत आणि कायम उभं राहणार आहोत. अशा कठीण काळात तुम्ही पत्नी म्हणून दादाला कसं पाठबळ दिलं? आता मी तुम्हाला तेच सांगते ना की आम्ही सगळे परिवार एकत्र आहोत. कामं चालूच आहेत आणि जेव्हा हा रिझल्ट लागला तेव्हा आम्ही सोबतच होतो दोघं जण. काहीच नाही, हेच मला समजून सांगत होते, जाऊ दे काय नाही, आपण आपलं काम चालूच राहणार आहे, याने काय आपण थांबणार थोडी आहोत. आपलं जे जनसेवा चालू आहे ते चालूच राहणार आहे. त्याच्यामुळं ते मला पाठबळ देत होते कुठेतरी मी त्यांना देण्यापेक्षा. पण नक्कीच एक पत्नी म्हणून पतीसाठी थोडंसं मला मनाला लागलं, कारण 5 वर्ष खरंच सुजयनी खूप पळपळ केलेली आहे लोकांसाठी आणि लोकांना माहिती आहे. त्याच्यामुळे मी काही वेगळं सांगत नाहीये. सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी 5 वर्ष किती काम केलेली आहे. जो उड्डाणपुलाचा प्रश्न जो खूप मोठा होता नगरचा, तो 25 वर्षापासून रखडलेला जो प्रश्न होता, तो 3 वर्षातच एक माणूस जर त्याचं काम करतोय, तर कदाचित असं मला असं वाटलं की फार घाई केली वाटतं सुजयनी सगळी कामं करायची, की लोकांना आता असं झालं होतं की आता झाली आहेत कामं, आता कोणी जरी असलं तरी चालेल. कारण इतक्या मला ते वाटतं 10-15 वर्षाची पुढची कामं डॉक्टर सुजय विखे पाटलांनी केलेली आहेत आणि लोकांना त्या गोष्टीचं ज्ञान आहे. पण ठीक आहे, मी एक पत्नी म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या यश असो अपयश असो मी त्यांच्या पाठीशी कायम उभी आहे. आणि सुजय विखे पाटील स्वतः खूप स्ट्रॉंग आहेत. त्याच्यामुळं फार काही आम्हाला त्याच्यातून बाहेर निघायला असे वेगळे काही कष्ट करावे लागले नाही. अगदी दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी लोकांबरोबर मीटिंग घ्यायला चालू केली आणि कामं सुरू केली. म्हणजे नॉर्मल लगेच दुसऱ्या दिवशीपासून डॉक्टर सुजय विखे पाटील स्वतः एकदम नॉर्मल झाले. तर तेच व्यक्ती जर नॉर्मल झाले तर आपण रडून काय उपयोग आहे किंवा आपण वाईट वाटून काय उपयोग आहे. आपल्यासाठी तेच महत्वाचं आहे ना की जर त्या व्यक्तीला कुठेतरी अपयश मिळालेलं आहे तर तो खचून जाऊ नये किंवा त्याला वाईट वाटू नये म्हणून आपण प्रयत्न करतो. पण तशी आम्हाला गरजच पडली नाही, परिवारातल्या कोणत्याच माणसाला गरज पडली नाही की सुजय विखे पाटलांना त्याच्यातून बाहेर काढायचं. ते लगेच दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेले, त्यांनी त्यांची कामं चालू केली आणि आम्ही पण आमच्या कामाला लागलो. त्याच्यामुळे असं चालू झाले आमची कामं. एका यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असं म्हणतात. आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्ही एकमेकांना टाइम कसा देता आणि कुटुंबाला कसा वेळ देता? जेव्हा आमच्या घरातली माणसं बाहेर जातात तेव्हा ते राजकीय पदावर असतात आणि जेव्हा ते घरी येतात तेव्हा ते फॅमिली मेंबर्स म्हणून येतात. त्याच्यामुळे जेव्हा पण त्यांना वेळ मिळतो,
जेव्हा पण ते घरी असतात तेव्हा आमच्या घरामध्ये जास्त राजकीय चर्चा होत नाही. आमची नॉर्मल गप्पा चालू असतात. काय करायचं, कसं मुलांचं कसं चाललंय, काय, ह्या सगळ्या गोष्टींची चर्चा आमची चालू असते. आणि नक्कीच सुजयच्या पाठीशी मी आहे, आमच्याच माझ्या सासूबाई आहेत, त्यांचे वडील आहेत. ते खूप भक्कम त्यांच्या मागे पिलर्स उभे आहेत. त्याच्यामुळं ते एकदम निश्चिंत आहेत. त्यांना माहिती आहे की माझं पाठबळ, माझे आई वडील माझ्या पाठीशी उभे आहेत. त्याच्यामुळे माझं पाठबळ खूप स्ट्रॉंग आहे. त्याच्यामुळे त्यांना त्या गोष्टीची कधी भीती वाटत नाही. आणि नक्कीच मी एक पत्नी म्हणूनही त्यांच्या पाठीशी कायम उभी आहे. मी त्यांना प्रयत्न करत असते की त्यांची जी कामं आहेत, ग्राउंड लेवलची काही कामं असतील, ती जसं ते सांगतात तसं आम्ही ते ग्राउंड लेवलची कामं करायचा प्रयत्न करतो. आणि नक्कीच जेव्हा पण सुजयना वेळ मिळतो तेव्हा ते कुठेतरी आम्हाला बाहेर घेऊन जातात. फॅमिलीला, माझ्या मुलाला, माझ्या मुलीला, आम्हाला कुठं डिनरला नेलं. आम्ही त्याच्यातच ॲक्च्युअली खुश आहे की आम्हाला इतकी सवय झाली आहे कामाची की आम्ही कामाशिवाय राहू शकत नाही, सगळेच जण. त्याच्यामुळे आम्हाला 2 दिवसाचा हॉलिडे म्हणा, 3 दिवसाचा जरी हॉलिडे म्हणा, तरी आम्हाला असं काहीतरी चुकल्यासारखं वाटतं की आम्ही लोकांना भेटलेलो नाही, जनतेला भेटलेलो नाही. त्याच्यामुळे वेळ मिळाला की ते वेळ देतात. आणि नक्कीच आमच्याकडे राजकारण आणि फॅमिली हे दोन्ही वेगळ्या गोष्टी असल्यामुळे एकदम छान चालू आहे. आता नवरात्राच्या काळामध्ये सुजय दादा आणि आपला रॅम्पॉकचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, तर त्याच्यामध्ये दादा एन्जॉय करताना दिसताय. तर एकंदरीत दादाचं कुटुंबामध्ये वावरताना कसं असतं वगैरे? नाही, दादा एक हॅपी मॅन आहे. म्हणजे फार जोक्स करणार, असं असं वाटत असेल बाहेर लोकांना की फार सिरियस आहे, अँग्री मॅन आहे, पण तसं काहीच नाहीये. त्यांना थोड्या तुम्ही बाकीच्या लोकांनाही विचारा जे त्यांच्यासोबत कंटिन्यू असतात की दादा सगळ्यात जास्त जोक्स वगैरे करतात, हसवतात, परिसर म्हणजे आजूबाजूचं वातावरण हॅपी ठेवतात. तसंही घरामध्ये इतके सिली जोक्स असतात पण आम्ही इतकं हसतो. आणि ते असले की अगदी वेगळंच वातावरण असतं घरामध्ये. त्याच्यामुळं त्यांचा स्वभाव खूप खूप चांगला आहे. तुमच्या माहेरबद्दल थोडंसं जाणून घ्यायचंय. अच्छा. महिलांचा माहेर म्हणजे जिव्हाळ्याचा विषय असतो. नक्कीच माझाही आहे. माझं माहेर संभाजीनगरचं आहे. माझं पूर्ण शिक्षण तिथे झालं आणि लग्नानंतर मी MBA केलं पुण्याला. आणि माझ्या घरी आमचं जॉईंट फॅमिली आहे. म्हणजे वडील धरून आम्ही 5 काका वगैरे असे, काकू, आत्या असतात आमच्याकडे. आम्ही सगळेजण एकत्र राहतो. आम्ही 9 बहिणी आहोत आणि 5 भाऊ. त्याच्यामुळं आम्ही सगळेजण रक्षाबंधन असेल, दिवाळी असेल, भाऊबीजेला वगैरे जातो तेव्हा अगदी सगळेजण आवर्जून त्या सुट्ट्यांसाठी येतात. कारण त्यांना माहिती आहे की तीच वेळ असते जेव्हा सगळ्यांना सुट्ट्या असतात, वेळ अवेलेबल असतो. कारण सगळ्यांची मुलं पण आता मोठी झाली आहेत, कोणाकोणाला सुना आलेल्या आहेत. त्याच्यामुळं आम्ही वेळ काढतो त्या गोष्टीसाठी. आणि माहेरी जायला आवडतं पण खरंच वेळ नसतो आता. बिलकुलच वेळ नसतो. उन्हाळा आणि दिवाळी ह्या 2च वेळेस मी माहेरी जाते आणि फारच अगदी मध्ये कुठं वेळ मिळाला तर 1 दिवसाचं जाऊन येते. पण माहेरी जायला आवडतं, राहायला आवडतं आणि तिथे वेगळ्याच गप्पा चालतात. तिथे राजकीय वातावरण नसल्यामुळं सगळ्यांचं बिझनेस आहेत, त्याच्यामुळं तिथल्या चर्चाच वेगळ्या असतात, गप्पा वेगळ्या असतात. त्याच्यामुळं छान वाटतं जरा. तुमची माहेरची पार्श्वभूमी ती राजकीय नसताना तुमचं जे सासरचे मंडळी आहे ती राजकीय आहेत आणि अशा कुटुंबामध्ये नांदताना तुम्हाला नवनवीन काय शिकायला मिळालं? तुमची पुढील ध्येय काय? आता खूप गोष्टी शिकायला मिळाल्या कारण दोन्हीही पार्श्वभूमी वेगळ्या आहेत. तिथे बिझनेस आणि माझं लग्न जेव्हा झालं तेव्हा मी 21 वर्षाची होते. त्याच्यामुळं घरातून डायरेक्टच मुलगी आणि डायरेक्टच एकदमच सून असं हे झालं. आणि वय कमी असल्यामुळं कदाचित मोल्ड व्हायला मला सोपं गेलं. घरातलं आमचं इथलंही वातावरण अगदी नॉर्मल लोकांसारखं आहे, जसं माझ्या माहेरी होतं की शांततेत घरात लोक येतात, 2 वेळेस जेवतात, व्यवस्थित स्वयंपाक पाणी ह्या सगळ्या गोष्टी. तसंच इथे आहे. इथे काही वेगळं असं नाही. पण एवढंच आहे की इथे घराच्या बाहेर निघावं लागतं मला आणि घराच्या बाहेर अजून लोकांना भेटावं लागतं. आणि नक्कीच जेव्हा असं आपण जेव्हा बाहेर महिलांना भेटतो, लोकांना भेटतो, तेव्हा आपल्याला नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळतात, वातावरण कळतं आणि लोकांचे विचार कळतात, लोक समजतात. त्याच्यामुळं ह्या गोष्टी मी इथे शिकलेली आहे. नाहीतर तिथे माहेरी फक्त जॉईंट फॅमिली, आमचं फॅमिली असायची, थोडेफार फ्रेंड्स एवढंच. पण इथे अगदी नवीन नवीन लोकांना भेटायची संधी मिळालेली आहे, नवीन नवीन विचार करण्याची संधी मिळालेली आहे. आणि त्याच्यामुळं हे पण वातावरण तेवढंच हेल्दी आहे, तेवढंच छान आहे. म्हणजे मला हे पण आवडतंय आणि माहेरी गेल्यावर तेही वातावरण आवडतंच. धन्यवाद ताई, तुम्ही प्रभातशी दिलखुलासपणे गप्पा मारल्या. पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू.